महाशिवरात्रीच्या दिवशी असे कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत आणि असे कुठल्या गोष्टी आहेत, कोणते नियम आहेत की ते आपल्याला पाळायचे आहेत की त्यामुळे आपल्याला महाशिवरात्री व्रताचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. महाशिवरात्री व्रताचा उपवास करत असतील, व्रत करत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. गर्भवती महिला असतील, त्याबरोबरच ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी पूजा कशी करावी, केस धुवावे का, अतिशय छान सविस्तर माहिती आहे. त्याबरोबरच तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत आणि महादेवांना जर तुम्ही महाशिवरात्रीचं व्रत करत असतील तर हा संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा. गर्भवती महिला असतील किंवा वयस्कर मंडळी असतील किंवा काही जे पेशंट असतील की त्यांना कुठल्या प्रकारच्या मेडिसिन सुरू असतील आणि त्यांना जर उपवास करणं सहज शक्य होत असेल तरच उपवास करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवास करावा किंवा स्वतःची प्रकृती कशी आहे त्यानुसार आपण विचार करूनच महाशिवरात्रीचा व्रत उपवास करायचा आहे. आणि जर समजा उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही, उपवास नाही केला तरीही चालू शकतं. पण फक्त तुम्ही त्या दिवशी पूजा अर्चा व्यवस्थित करा, मनातल्या मनात नामजप करा. गर्भवती महिलांनी जर मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल, प्रचंड गर्दी राहत असेल किंवा अंतरावर असेल तर अशा वेळेला तुम्ही देव्हाऱ्यात जे शिवलिंग आहे त्यांच्यावर पंचामृतचा अभिषेक करा, रुद्रपठण करा. किंवा रुद्रपठण करायला जास्त वेळ लागतो आणि जर एवढा वेळ बसणं शक्य नसेल तर गर्भवती महिलांनी किंवा जे वयस्कर मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील यांनी किंवा पेशंट असतील यांनी फक्त पंचामृताचा अभिषेक करा. महादेवांचा कोणताही मंत्र बोलत अभिषेक करावा किंवा फक्त जल अभिषेक केला तरीही चालू शकतं. महादेवांचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्या मंत्राचा उच्चार करत अगदी जल अभिषेक केला तरीही चालू शकतं. त्याबरोबरच त्या दिवशी जर उपवास नसतील करत तर हरकत नाही, सात्विक जेवण आपण करायचं आहे, पण पूजा करायची आहे आणि जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्यायचा आहे. शक्य झाल्यास स्तोत्र पठण करा, मग त्यात तुम्ही शिवस्तुती वाचू शकतात किंवा शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील 11वा अध्याय ज्याला रुद्र अध्याय म्हटलं जातं, त्यानंतर ज्या शिवलीलामृत या दिव्य ग्रंथातील ज्या 42 ओव्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पठण करू शकतात. शिव अष्टोत्तर शतनामावली आहे ते पठण करा किंवा 12 ज्योतिर्लिंग आहे, अगदी दिवसभर छोटंसं ते स्तोत्र आहे पण अतिशय महान आणि दिव्य असं स्तोत्र आहे. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्राचे जास्तीत जास्त आवर्तन करा तरीही चालू शकतं. अशा पद्धतीने सेवा भक्ती करू शकतात उपवास नाही केला तरीही. मात्र मनातल्या मनात आपण नामजप करत राहायचं आहे, तरीसुद्धा तुम्हाला महाशिवरात्री व्रताचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. मासिक धर्म असेल किंवा ज्यांना सुतक असेल तर अशांनी काय करावं तर लक्षात घ्या. जर मासिक धर्म असेल महिलांना किंवा घरातील मुली असतील किंवा अजून कोणी असतील त्यांना, तर अशा वेळेला मग आपण फक्त उपवास करायचा आहे. मासिक धर्म असेल तेव्हा मंदिरात जाणं किंवा घरातल्या घरात फक्त अभिषेक करणं किंवा काय हे आपण करतच नाही आणि करायचंही नसतं. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मासिक धर्माचा 4था दिवस आहे, 5वा दिवस आहे, तर ह्या दिवशी केस धुवून आम्ही करू शकतो का? लक्षात घ्या, प्रत्येकाचा हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. कारण काहींना जास्त अगदी 5-6 दिवसही त्रास होतो, तर काहींना फक्त सुरुवातीचे 2-3 दिवस होतो. तर ते तुम्ही स्वतः बघायचं आहे व्यवस्थित आणि मगच तुम्ही पूजा करा. अगदीच आपल्याला त्रास होत असेल तरीही आपण फक्त केस धुवायचे. काही जण असंही करतात की आपण 1 वेळा केस न धुता 2 वेळा केस धुतात आणि पूजा करतात, पण असं करू नका. अगदी साध्या पद्धतीनेही तुम्ही उपवास करू शकतात. जर मासिक धर्म असेल 5 ते 6 दिवसानंतरच पूजा करावी. आणि विशेष म्हणजे जर महाशिवरात्रीच्या दिवशी मासिक धर्माचा 3रा, 4था, 5वा दिवस असेल तरीसुद्धा आपण प्रत्यक्ष स्पर्श करून पूजा करायची नाही. त्या दिवशी तुम्ही केस धुवून वगैरे स्वच्छ राहा, पण स्पर्श करून पूजा करू नका. त्या दिवशी तुम्ही उपवास करू शकतात. मासिक धर्म असेल तरीसुद्धा आपण उपवास करायचा आहे, मनातल्या मनात नामजप करायचा आहे. त्यानंतर मानसिक
किंवा मानसपूजा म्हटलं जातं. मानसपूजा केल्याचंही तेवढंच पुण्य असतं. तर मानसपूजा कशी करावी? तर अगदी मनातल्या मनात आपण नामजप दिवसभर रात्रीसुद्धा करायचं आहे, जागरण पण करायचं आहे. तर मानसपूजा करत असताना आपण जसं महादेवांना एका जागी बसून आपण मनातल्या मनात तसा विचार करायचा आहे. डोळे बंद करून आपण मंदिरात गेलोय किंवा देव्हाऱ्यात शिवलिंगावर आपण जलाभिषेक करतोय, पंचामृत अभिषेक करतोय. त्यानंतर महादेवांना अष्टगंध भस्म अर्पण करतोय, पुष्प, फूल, धूप, दीप दाखवतोय. अशा पद्धतीने आपण मनात ते भाव आणायचे आहेत आणि आपण प्रत्यक्ष महादेवांची पूजा करत आहोत असं आपण मनातल्या मनात तो विचार करायचा आहे. अशा पद्धतीने मानसिक पूजा करू शकतात. जर समजा आपल्या घरातील एखाद्या महिलेला, मुलीला मासिक धर्म असेल, तर त्यांनी पूजा न करता घरातील इतर व्यक्तींनी रुद्र अभिषेक असेल किंवा इतर जी कोणती पूजा असेल किंवा अनुष्ठान असेल, समजा तुम्ही जप अनुष्ठान करत असतील किंवा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असतील, तर इतर व्यक्ती त्यांची जी जशी पूजा आहे ती करू शकतात. फक्त ज्यांचा मासिक धर्म आहे त्यांनी करायचं नाही. त्याबरोबर सुतक असेल तर अशा वेळेला सुद्धा आपण प्रत्यक्ष पूजा न करता उपवास करायचा आहे आणि मनातल्या मनात नामस्मरण करून तुम्ही मानसिक पूजा करू शकतात. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवावे का? हा सर्वांना प्रश्न पडत असतो. तर लक्षात घ्या, मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेला म्हणजे सुतक संपणार असेल तर तेव्हा तुम्ही केस धुवून पूजा करू शकतात. पण इतर वेळेला असं म्हटलं जातं की कोणताही व्रत असेल, उपवास असेल तर त्या दिवशी, व्रताच्या दिवशी, उपवासाच्या दिवशी डोक्यावरून स्नान करू नये किंवा केस धुवू नये असंही म्हटलं जातं. जसं एकादशीचं व्रत असेल किंवा अजून कोणतेही व्रत असतील तर व्रताच्या दिवशी केस धुवू नये, व्रताच्या आदल्या दिवशी केस धुवावे असंही म्हटलं जातं. मग तो कोणताही उपवास असेल तरीसुद्धा. पण म्हणजे शास्त्रानुसार असंच म्हटलं जातं की व्रताच्या दिवशी केस धुवायचे नसतात, आदल्या दिवशी धुवून तुम्ही स्वच्छ राहू शकतात. त्यानंतर पण बऱ्याच वेळेला असं होतं की उपवास असेल तर आपलं मन मानत नाही की आपण केस धुतले नाही तर संपूर्ण आंघोळ झाल्यासारखं आपल्याला जर वाटत नसेल आणि मनात सारखं असं आपल्याला एक गिल्ट फील होत असेल की आपण केस धुतले नाही आणि आज आपला एवढा मोठा व्रत आहे, उपवास आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने किंवा आपल्याला छान समाधान वाटावं म्हणून तुम्ही केस धुवू शकतात. हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे, पण शास्त्रानुसार जर विचारत असतील तर कोणत्याही उपवासाच्या दिवशी त्याच दिवशी केस धुवायचे नसतात. पण इतर गोष्टी आपण आपल्या भावानुसार आपण मानत असतो की जसं आपल्याला एक समाधान वाटत असेल की त्या दिवशी संपूर्ण केसांवरून अंघोळ केली, डोक्यावरून अंघोळ केली तर आपल्याला छान वाटत असेल आणि पूजेमध्ये मन लागत असेल तर जरूर त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकतात. महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तर हा कोणी करावा? हे मी अगोदरच सांगितलं की गर्भवती महिला आणि जे कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांनी त्या दिवशी शक्य असेल तरच उपवास करा. नसेल शक्य, मेडिसिन असतील काय असेल तर नाही केला तरी चालतं. पण आपण पूजा, नामजप वगैरे हे मात्र व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर की हा जो उपवास असतो तर हा आपण 24 तासांचा आपण हा उपवास धरत असतो. म्हणजे काय की इतर उपवासांमध्ये आपण संध्याकाळी वगैरे जेवतो, पण ह्या उपवासामध्ये महाशिवरात्रीचं व्रत हे संपूर्ण दिवस, रात्र आणि दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडत असतो. उपवास सोडताना जर समजा तुम्ही पूजेची मांडणी केलेली असेल, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण लावलेलं असेल किंवा नसेल तरीसुद्धा फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी आपण रुद्रपठण करत असतील, अभिषेक करत असतील, तर पूजेची मांडणी केलेली असेल तर त्या ठिकाणी धूप दीप प्रज्वलित करून आपण महादेवांची पूजा करायची, आरती करायची आणि त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य तुम्ही संपूर्ण जेवण जे काही बनवलेलं असेल घरातलं, वरण भात वगैरे किंवा पुरणाचं असेल, जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता किंवा फक्त दह्याचा आणि भाताचा म्हणजे दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि नमस्कार करून जे काही तुमची मनातील इच्छा असेल ती बोलायची आणि उत्तर पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावे महाशिवरात्री व्रत करायचं आहे. हे
खूप दिव्य आणि तेवढंच चमत्कारिक असं व्रत आहे. ह्या व्रताने आपल्या जीवनातील जे काही संकट आहे, दुःख आहे ते दूर होण्यास मदत होत असते. आपल्या इष्ट मनोकामनांची पूर्तता होत असते. ज्यांचा कोणाचा विवाह जमत नसेल त्यांनीसुद्धा महाशिवरात्री व्रत अगदी मनापासून केला तर त्यांना चांगला जोडीदार मिळत असतो असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच महाशिवरात्री व्रतामध्ये आपण शिवलिंगाची पूजा करायची आहे. तर महादेवांना आपण कोणत्या गोष्टी आवर्जून अर्पण करायच्याच आहेत. तर सर्वात महत्त्वाचं ह्या दिवशी बेलाचं झाड लावणं सुद्धा खूप परमपवित्र दिव्य असं हे कार्य आहे की बेलाचं झाड लावणं. कोणत्याही प्रकारचं झाड लावलं तरीही चालू शकतं, पण विशेष करून जर महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाचं झाड लावलं तर अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. हे विशेष कार्य आहे. तर बेलाचं झाड तुम्ही राहतात तिथे कुठे जवळपास जागा असेल तर लावू शकतात. नसेल शक्य तर ज्या ठिकाणी झाडं वगैरे असतात अशा ठिकाणी जाऊन अगदी अंतरावर 2 किलोमीटर 4 किलोमीटर अंतरावर असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही लावू शकतात. आणि लावल्यानंतर सुद्धा अधूनमधून तिकडे जाऊन आपण लक्ष द्यायचं आहे. त्या झाडाची काळजीसुद्धा घ्यायचं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि नसेल शक्य तर बेलाचं झाड हे तुम्ही कोणाचं शेत असेल किंवा अजून ज्या ठिकाणी त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाऊ शकते अशा लोकांना सुद्धा तुम्ही बेलाचं झाड दान करू शकतात. बेलाचं झाड ते लोक जरी काळजी घेतील, व्यवस्थित सांभाळतील, लक्ष देतील तरीसुद्धा ते पुण्य त्यांना तर मिळणारच आहे, पण तुम्हाला सुद्धा ते पुण्याची प्राप्ती होत असते. कारण बेलाचं झाड लावणं किंवा दान करणं हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे. म्हणून हे जरूर करा. ज्या पद्धतीने बेलाचं झाड वाढत जातं त्या पद्धतीने आपलीसुद्धा भरभराट होत जाते, प्रगती होत जाते आणि आध्यात्मिक दृष्टीने तर पुण्यप्राप्ती होतेच होते, पण आपल्याला व्यावहारिक जीवनातही आपल्याला त्याचे लाभ होत असतात. आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास मदत होत असते, संकट दुःख दूर होण्यास मदत होते. त्याबरोबरच बेलाचं झाड हे जे कोणी म्हणजे समजा ते झाड मोठं झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाचे जे पानं असतील ते बेलपत्र जो कोणी शिवलिंगावर अर्पण करेल, जेवढ्या बेलपानं अर्पण केले जातील तर तेवढं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळतं. बेलाचं झाड लावणं हे खूप चांगलं आणि शुभ कार्य मानलं जातं. हे शक्य असेल तर जरूर करा. त्यानंतर की शिवलिंगावर आपण जे तांदूळ अर्पण करतो तर शिवलिंगावर बऱ्याच वेळेला आपण हातात अक्षता घेऊन त्या अखंड अक्षताच अर्पण करायच्या असतात, तुटलेले तांदूळ अर्पण करायचे नाही. तर अजून महत्त्वाची गोष्ट की शिवलिंगावर जे तांदूळ अर्पण करतो त्या अक्षता ह्या नेहमी पांढऱ्याच असाव्या, कलर केलेल्या नसाव्यात. आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट की शिवलिंगावर तांदूळ कोरडे अर्पण करायचे नाहीत. ते तांदूळ आपण मुठभर तांदूळ असतील किंवा 2-4 तांदूळ असतील तरीसुद्धा ते आपण पाण्यात भिजवायचे आहेत किंवा दुधात भिजवायचे आणि मग ते अर्पण करायचे. अशा पद्धतीने केलं तर तुमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण होतील. त्यानंतर की महादेवांना कवठ म्हणजे कवठ हे बाजारात मिळतं. तर ते जे फळ असतं ते सुद्धा महादेवांना अत्यंत प्रिय आहे. कवठसुद्धा शक्य झाल्यास जरूर अर्पण करा. त्यासोबतच नारळ, केळी, पांढरे वस्त्र, बेलपत्र, बेलाचं फळ असेल, धोत्र्याचं फूल असेल, रुईची फुलं, पांढरी फुलं, शमीपत्र, दूध, दही, तूप, मध, साखर, उसाचा रस, डाळिंबाचा रस किंवा बोरं, लाकडाचे जे चंदन असतं ते चंदन घासून चंदनाचा तिलक महादेवांना अर्पण करा. काळे तीळ, भस्म जरूर अर्पण करा. तर भस्म हे जे आपण धूप लावलेलं असतं तर धूप जळल्यानंतर जे काही भस्म उरतं ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात. किंवा जे गाईच्या शेणापासून गोवरी बनवली जाते त्या गोवरीपासून जे भस्म तयार करून ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात. त्यानंतर अष्टगंध, गंगाजल प्रत्येक दुकानात सहजच मिळतं. आणि जर नसेल शक्य तर मग स्वच्छ जे आपल्या घरातील जल असतं ते सुद्धा तुम्ही अर्पण केलं तरीही महादेवांची अखंड कृपा आपल्यावर होत असते. त्यानंतर की महाशिवरात्रीच्या दिवशी न चुकता न विसरता आपल्याला अतिशय प्रभावी आणि दिव्य सेवा म्हणजेच 750 वातींचा दीप प्रज्वलित करायचा आहे. जर समजा तुमच्याकडून शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण झालं नसेल किंवा रुद्र अध्याय पठन करून अभिषेक करणं किंवा काय अजून जास्तीची सेवा जर झाली नसेल, इच्छा असूनही काही वेळेला काही गोष्टी शक्य होत नाही, तर अशा वेळेला तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या तरी करायच्या आहेत की
महादेवांचं व्रत उपवास करायचा आहे, बेलपानसुद्धा जरूर अर्पण करा. जल अभिषेक केला फक्त तरीही चालू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं 750 वातींचा दिवा प्रज्वलित जरूर करा. त्याला शिवरात्र वात असंही म्हटलं जातं. वर्षभर जर कोणतीही सेवा झाली नसेल किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन दीपदान झालं नसेल, बेलाच्या झाडाखाली दीपदान झालं नसेल, तर अशा वेळेला 750 वातींचा दीप प्रज्वलित केला तर नक्कीच तुमच्या इच्छा तर पूर्ण होणारच आहेत, पण अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारं हे व्रत आणि ही सेवा आहे. म्हणून जरूर करा. 750 वातींचा दीप कसा लावावा, कोणती काळजी घ्यावी, हा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, जरूर पहा. त्यानंतर महादेवांच्या पूजेत शंखाचा वापर चुकूनही करू नका, कारण शंखाने जलाभिषेक करू नये किंवा शंखनाद करायचा नसतो. तर महादेवांनी शंखासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून महादेवांच्या पूजेमध्ये शंख वापरला जात नाही. त्याबरोबरच नारळाचं जे पाणी असतं तर नारळाच्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू नये. तुळशीपत्र, हळदी कुंकू महादेवांना अर्पण करायचं नसतं. त्याबरोबरच केवड्याचं जे फूल असतं ते सुद्धा महादेवांना चुकूनही अर्पण करायचं नाही, कारण महादेवांच्या पूजेमध्ये केवड्याचं फूल हे वर्जित आहे. तर शिवमहापुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूंच्या वादात केवड्याच्या फुलाने खोटं बोलल्यामुळे केवड्याला भगवान महादेवांनी शाप दिला होता, म्हणून केवड्याचं फूलसुद्धा अर्पण करत नाही. त्यानंतर शेंदूर असतो, तर जो नारंगी रंगाचा असतो, शेंदूरसुद्धा ह्या पूजेमध्ये वापरायचा नसतो महादेवांच्या पूजेत. त्यानंतर की जे कोणी म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते, महादेवांच्या मंदिरात जर जाऊन तुम्ही प्रदक्षिणा करत असेल, प्रत्येक मंदिरात आपण प्रदक्षिणा करतो, पण महादेवांच्या मंदिरात अर्धीच प्रदक्षिणा करायची असते. शिवलिंगावर उकळलेलं दूध किंवा गरम दूध अर्पण करायचं नसतं. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ते तुम्ही 1, 3, 5 विषम संख्येत किंवा 108 अर्पण केलं तर अतिउत्तम. अशा पद्धतीनेही करू शकतात. बेलपान अर्पण करताना ते आधी पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर पालथं बेलपान अर्पण करायचं असतं. पानाची तिघही टोकं जी असतात ती आपल्याकडे येतील अशा पद्धतीने बेलपान अर्पण करावं. त्यानंतर बिल्वपत्र अर्पण करत असताना महादेवांचा कोणत्याही मंत्राचा उच्चार केला तरीही चालू शकतं. त्यानंतर बेलपान हे नुसतंच कधीही अर्पण करू नये. बेलपत्रीवर आपण अष्टगंध असेल, चंदन असेल, त्याचं तिलक करूनच आपण अर्पण करायचं. म्हणजे त्या तिघही पानांवर आपण ठिपके लावायचे आहेत चंदनाचे किंवा अष्टगंधाचे. अशा पद्धतीने अर्पण करावं. त्यानंतर बेलपानावर तुम्ही जे मधला भाग असतो, 3 पानांना जोडणारा जो मधला भाग असतो त्याच्यावर मध लावून अर्पण केलं, म्हणजे मध तिथे लावायचं आहे महादेवांचा मंत्र बोलत, आणि मग ते बेलपान अर्पण केलं तर तुमच्या मनातील जी कुठली इच्छा आहे ती महादेवांच्या आशीर्वादाने पूर्ण होते. आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास मदत होते. आरोग्याच्या समस्या दूर होत असतात. त्यानंतर शिवलिंगावर रुद्राक्ष जरूर अर्पण करा. महादेवांच्या मंदिरात असेल किंवा घरी असेल, एक रुद्राक्ष असेल तरीही चालू शकतं, किंवा 108 मणींची रुद्राक्ष माळ असते ती सुद्धा अर्पण केली तरीही अतिउत्तम असतं. हे जरूर करा. हे विशेष कार्य आहे जे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचेच आहेत. आणि मनातल्या मनात अगदी मनापासून सेवाभक्ती करा. त्यानंतर की नामजप करा. रात्रीचं 4 प्रहरातली पूजा करायला चुकवू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत नोकरी प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आरोग्य प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी, किंवा कोणती संकटं असतात ती दूर होण्यासाठी कोणते उपाय करावेत, याविषयीचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. महाशिवरात्रीचे उपाय असं त्याचं नाव आहे, तो जरूर पहा. त्यात सविस्तर माहिती दिली आहे. तर ही माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. हर हर महादेव शंभो.